Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn heat exchange. हीट एक्सचेंज म्हणजे नेमकं काय आणि त्याचं कोणतं प्रिन्सिपल आहे हे आज आपण बघणार आहोत. वी हॅव टू लर्न एक हीट एक्सचेंज अँड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. बघा, जर दोन ऑब्जेक्ट, एक हॉट आणि एक कोल्ड, हे दोन ऑब्जेक्ट आपण एकमेकांच्या सान्निध्यामध्ये जर ठेवले, पण ते कुठे ठेवायचे, ते हीट रेजिस्टंट बॉक्समध्ये जर ठेवले तर काय होतं. इफ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट कीप इनसाइड हीट रेजिस्टंट बॉक्स इन कॉन्टॅक्ट टू इच अदर. हा हीट रेजिस्टंट बॉक्स आहे आणि त्यामध्ये एक हॉट ऑब्जेक्ट आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांच्या सान्निध्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेले आहेत. हीट रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे काय, तर आतलं ॲटमॉस्फिअर जे आहे, आतलं टेम्परेचर बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरच्या टेम्परेचरचा आतमध्ये अफेक्ट होऊ शकत नाही. आतलं टेम्परेचर रिमेन राहतं. ह्या अशा बॉक्सला हीट रेजिस्टन्स म्हणतात. इथं हीट रेजिस्टन्स सबस्टन्सेस आउटसाईडला ठेवून हा बॉक्स तयार केलेला असतो. तर अशा हीट रेजिस्टंट बॉक्समध्ये आपण एक हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ठेवला तर काय होईल, कधी कुठेही आपण जर हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट जर एकमेकांच्या सान्निध्यात ठेवला तर तुम्हाला माहिती आहे की हॉट ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतो, आपली हीट कोल्ड ऑब्जेक्टकडे पास करतो आणि कोल्ड ऑब्जेक्ट काय करत असतो, ती हीट ॲब्झॉर्ब करत असतो. हॉट ऑब्जेक्ट लॉस देअर हीट अँड कोल्ड ऑब्जेक्ट ऑब्झॉर्ब देअर दिस हीट, हे आपल्याला माहिती आहे. पण हीट रेजिस्टंट बॉक्समुळे नेमकं काय होतं, तर हीट रेजिस्टंट बॉक्समुळे बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचा, बाहेरच्या टेम्परेचरचा अफेक्ट या दोन ऑब्जेक्टवरती होत नाही, यांच्या हीट एक्सचेंज करण्यावरती होत नसतो आणि त्यामुळे जेवढी हीट हा हॉट ऑब्जेक्ट पास करत असतो, देत असतो, तेवढीच्या तेवढी हीट कोल्ड ऑब्जेक्ट काय करत असतो, गेन करत असतो, घेत असतो. याची हीट जी आहे ती बाहेर निघून जाऊ शकत नाही, कारण की हीट रेजिस्टंट बॉक्स आहे. की इफ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट keep inside heat resistant box in contact to each other, then heat is exchanged between a hot and cold object. तेव्हा काय होतं, हीट ही एक्सचेंज होते हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्टकडे. द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज अँड इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी. कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं, कारण की त्याला हीट एनर्जी मिळत असते. द टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. त्याच वेळेस हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज होत जातं ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. लॉस ऑफ एनर्जीमुळे हॉट ऑब्जेक्ट आपलं टेम्परेचर इन्क्रीज करतं आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीट एनर्जी मिळत असल्यामुळे आपलं टेम्परेचर इन्क्रीज करत असतं. आता हे जे एक्सचेंज जी चाललेली आहे, हा जो एक्सचेंज आहे, देवाणघेवाण आहे हीटची, ही कुठपर्यंत चालेल, हा हॉट ऑब्जेक्ट कुठपर्यंत, किती वेळपर्यंत कोल्ड ऑब्जेक्टला हीट देईल, जोपर्यंत ह्या दोघांचं जे टेम्परेचर आहे ते इक्वल होत नाही तोपर्यंत ही एक्सचेंज चालणार आहे. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्युअस टिल द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट अटेन द सेम. जोपर्यंत ह्या दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हाच चेंज जो आहे किंवा हॉट ऑब्जेक्ट जो हीट देत आहे ही प्रोसेस चालू राहणार आहे. आता ऑब्जेक्ट आपण रेजिस्टंट बॉक्समध्ये ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, ऑब्जेक्ट कीप इनसाइड अ हीट रेजिस्टंट बॉक्स. ड्यू टू दिस नो एनर्जी कॅन फ्लो फ्रॉम इनसाइड ऑर कम इन टू द बॉक्स. आपण हे रेजिस्टंट बॉक्समुळे मध्ये ठेवल्यामुळे बाहेर आतली एनर्जी बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची हीट एनर्जी आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचा अफेक्ट आतमधल्या ह्या हीट एक्सचेंजवरती होऊ शकत नाही. आणि इन दिस सिच्युएशन वी गेट द फॉलोइंग प्रिन्सिपल. आणि ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एक प्रिन्सिपल मिळतं. ते कोणतं प्रिन्सिपल आहे, द हीट एनर्जी लॉस बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढी हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट लॉस करतो तेवढीच हीट एनर्जी कोल्ड ऑब्जेक्ट काय करतो, गेन करत असतो. म्हणजे जेवढं हॉट ऑब्जेक्ट देतो तेवढंच्या तेवढं कोल्ड ऑब्जेक्ट घेत असतो.
हे आहे प्रिन्सिपल ऑफ द हीट एक्सचेंज. म्हणजे एखाद्या हॉट ऑब्जेक्टला कोल्ड ऑब्जेक्टच्या सान्निध्यामध्ये जर आपण ठेवलं आणि तेही रेझिस्टंट बॉक्समध्ये, तर त्यावेळेस हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड अँड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आपण जर समजा रेझिस्टंट बॉक्स नाही वापरला तर काय होतं की हॉट ऑब्जेक्टची हीट जी आहे ती जशी कोल्ड ऑब्जेक्टला मिळत असते त्याचप्रमाणे ही हॉट ऑब्जेक्टची काही हीट जी आहे ती काही हीट ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जाते. आणि म्हणून त्यावेळेस रेझिस्टंट बॉक्स जर नाही वापरला तर आपण असं नाही म्हणू शकत हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणून हा जो प्रिन्सिपल आहे ते रेझिस्टंट बॉक्समध्ये काय होतं सॅटिस्फाईड होतं. ओके, तर हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा. हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. आता तुम्हाला माहिती आहे की हीट एनर्जी जी आहे ती लॉस होते म्हणजे काय होते. हीट एनर्जी जेव्हा लॉस्ट होते तेव्हा काय होतं तर त्याला आपण Q म्हणतो, Q1 आणि समजा हा Q2. तर हीट एनर्जी लॉस बाय द ऑब्जेक्ट म्हणजे काय, मास ऑफ हॉट ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ हॉट ऑब्जेक्ट इंटू एनर्जी लॉस किंवा डिक्रीज्ड एनर्जी हीट एनर्जी डेल्टा टी. म्हणजे टेम्परेचरमध्ये झालेलं डिक्रीज इन टेम्परेचर. आणि हे काय आहे हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे कोल्ड ऑब्जेक्ट जो हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो ते काय असतं तर ते असतं मास ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट स्पेसिफिक हीट ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट इंटू राईज इन टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट. तर हा जो फॉर्म्युला आहे ह्या हीट एक्सचेंजमुळे हा फॉर्म्युला तयार होतो. कोणता फॉर्म्युला तयार होतो तर मास ऑफ hot object into specific heat of hot object into decrease in temperature in hot object is equal to mass of cold object into specific heat of cold object into rise in temperature of cold object. तर हा हीट एक्सचेंज हा फॉर्म्युला याच्यावरती आपण स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करू शकतो. बघा स्पेसिफिक हीट कशी कॅल्क्युलेट करायची, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कशी कॅल्क्युलेट करतात तर मिक्सिंग मेथडनी आणि कॅलरीमीटर. हा जो रेझिस्टंट बॉक्स आहे तर कॅलरीमीटर हा सुद्धा एक रेझिस्टंट बॉक्स आहे, तुम्हाला माहिती आहे. तर रेझिस्टंट बॉक्स कॅलरीमीटर तुम्ही मागच्या कुठल्या तरी इयत्तेत शिकलेला असणार आहात. तर आपल्याला जर एखाद्या मेटलची एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट जर काउंट करायची असेल, कॅल्क्युलेट करायची असेल, शोधून काढायची असेल तर त्याच्यासाठी कॅलरीमीटर आणि प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण यूज करू शकतो. आता कशा पद्धतीने आपण करतो मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करतो बघूया. द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर युझिंग मिक्सिंग मेथडनी आपण ह्या स्पिअरची काय करूया, ह्या मेटलची स्पेसिफिक हीट फाइंड करूया. कशी ते बघूया. फॉर दिस कॅलोरीमीटर इज यूज. याच्यासाठी म्हणजे स्पेसिफिक हीट मेजरमेंट करण्यासाठी आपण कॅलरीमीटर यूज करूया. याला कॅलरीमीटर म्हणतात. इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन अ कॅलरीमीटर. समजा ह्या कॅलरीमीटरमध्ये आपण थोडं पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये आपला हॉट ऑब्जेक्ट जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकला. इफ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन अ कॅलरीमीटरमध्ये आपण आपला जो हॉट ऑब्जेक्ट जो आहे ज्याची आपल्याला स्पेसिफिक हीट मेजर करायची आहे असा कॅलरीमीटरच्या पाण्यामध्ये बुडवला. आता त्यामुळे काय होईल तर याची जी हीट आहे ह्या स्पिअरची ही हीट जी आहे या थंड पाण्याला मिळेल. म्हणजे हा काय करणार आपली हीट जी आहे ती काय करणार लॉस करणार. आणि ही हीट जी आहे ती कुणाला मिळणार तर ही हीट ह्या वॉटरला मिळणार. हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड कॅलरीमीटर स्टार्ट्स. आता याची हीट जी आहे जशी ही ह्या हॉट ऑब्जेक्टला मिळणार आहे तशीच ही हीट कुणाला मिळणार आहे कॅलरीमीटरला पण मिळणार आहे. म्हणजे याची हीट कोण कोण ॲब्झॉर्ब करणार आहे तर यातलं वॉटर पण ॲब्झॉर्ब करणार आहे. कॅलरीमीटर म्हणजे कॉपरचं भांडं असतं, तुम्हाला माहिती असेल की हा एक छोटासा कॉपरचा पॉट असतो. तर हा कॉपरचं पॉट जे आहे ते सुद्धा काय करणार आहे ही हीट ॲब्झॉर्ब करणार आहे. इकडे हीट येऊ शकत नाही कारण इकडे काय आहे हीट रेझिस्टन्स सबस्टन्स भरलेला आहे. हे सुद्धा हीट रेझिस्टन्स सबस्टन्स आहे.
तर हा आपली हीट वॉटरला देतोय आणि हा हीट कॅलरीमीटरला देतोय. दिस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. तर ही हीट एक्सचेंज करण्याची प्रोसेस कुठपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत हा स्फिअर म्हणजे हा सॉलिड आणि हे वॉटर आणि हे कॅलरीमीटर या तिघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हीट एक्सचेंज होत राहणार आहे. आणि आपल्या हीट एक्सचेंज प्रिन्सिपलमध्ये आपण काय म्हटलेलं आहे, जेवढी हीट हॉट ऑब्जेक्ट लॉस करतो तेवढीच हीट कोल्ड ऑब्जेक्ट काय करत असतो, गेन करत असतो. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट गेन बाय द वॉटर प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. म्हणजे ह्या स्पिअरनी लॉस केलेली हीट जी आहे ती वॉटर आणि कॅलरीमीटरला मिळाली आणि ती कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि देअरफॉर प्रिन्सिपल ऑफ द हीट एक्सचेंज इज principle of the heat exchange, heat loss by the solid object is equal to the heat gain by the water plus heat gain by the calorimeter. आता हीट लॉस बाय द सॉलिडला आपण क्यू म्हणूया, म्हणजे सॉलिडनी लॉस केलेली हीटला आपण क्यू म्हणूया, वॉटरनी गेन केलेल्या हीटला आपण Q1 म्हणूया आणि कॅलरीमीटरनी जी हीट गेन केलेली आपण त्याला Q2 म्हणूया. ओके. आता क्यू म्हणजे काय, तर हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट. हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज याला आपण काय फॉर्म्युला आहे, तर मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट किंवा हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट इनटू टेम्परेचर डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ सॉलिड, म्हणजे या सॉलिडचं कमी झालेलं टेम्परेचर इज इक्वल टू द Q1 म्हणजे काय, हीट गेन बाय द वॉटर. म्हणजे काय, हीट गेन बाय द वॉटर म्हणजे मास ऑफ द वॉटर इनटू स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर इनटू राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर प्लस Q2 म्हणजे काय, Q2 म्हणजे हीट गेन बाय द कॅलरीमीटर. कॅलरीमीटरला मिळालेली हीट ती किती असणार आहे, मास ऑफ द कॅलरीमीटर into specific heat of the calorimeter into rise in temperature of calorimeter. आणि म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण सगळ्या व्हॅल्यू काउंट करून टाकल्या तर आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड शोधून काढता येईल. ही जी स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड जी आहे ही आपल्याला शोधून काढता येईल. सॉलिडचा मास माहिती असतं, टेम्परेचर किती कमी झालेलं आहे ते आपण काउंट करू शकतो. वॉटरचं मास, कॅलरीमीटरचं मास पण माहिती असतं. वॉटरचं स्पेसिफिक हीट आपल्याला माहिती आहे 1 आहे. नंतर कॉपरची कॅलरीमीटर म्हणजे कॉपरची पण स्पेसिफिक हीट आपल्याला माहिती आहे की 1 पॉईंट किती आहे ती. त्यानंतर यांचं दोघांचं टेम्परेचर किती कमी झालेलं आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ह्या 8 गोष्टी माहिती असतात आणि त्याच्यावरनं आपण ही काय काउंट करू शकतो, स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड हे आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आता काय बघितलं, तर हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल कोणतं आहे आणि कोणत्या प्रॅक्टिकलने आपण ते काढू शकतो आणि त्यामुळे कोणतं फॉर्म्युला आपल्याला मिळालेलं आहे हे आपण बघितलं. त्याचबरोबर एखाद्या स्पिअरची किंवा एखाद्या मेटलची, एखाद्या सबस्टन्सची ही स्पेसिफिक हीट काउंट करण्यासाठी आपण कोणतं प्रॅक्टिकल करू शकतो आणि कोणत्या फॉर्म्युलाने ती काउंट करू शकतो हे आपण सगळं आज बघितलेलं आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं जर व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या हीट एक्सचेंजवरती आणि स्पेसिफिक हीट काउंट करण्यावरती जे एक्झाम्पल्स आहेत पुस्तकातले पण आणि आपल्या एक्झरसाईजमधले पण ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. पुढचं व्हिडिओ लेक्चर देखील बघा. आणि स्टुडंट्स, तुम्ही हीट या लेसनचे मागचे जर व्हिडिओज बघितले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओज बघू शकता किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर बघितलं तर लेसन वाईज तिथे तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तर हा लेसन बघण्यापूर्वी तुम्ही मागचे पण व्हिडिओ बघा आणि याच्यानंतरचे पुढे व्हिडिओ जे बनणार आहेत त्याच्या पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या जाणार आहेत. तर तुम्ही त्या फॉलो करा आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.